वसा जनसेवेचा। बुलढाणा जिल्हास्तरीय राजमाता महोत्सवाला सुरुवात झाली आहे। 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या महोत्सवामध्ये 165 स्टॉल लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये बचत गटाच्या महिलांनी हस्तकौशल्य वापरून तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलचा पण समावेश आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाला भेट देऊन साहित्याची खरेदी करून महिला सक्षमीकरणाला बळकटी द्यावी व त्याचबरोबर चविष्ट अन्नपदार्थाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। जवळपास मला वाटतं 184च्या जवळपास सगळे लहान मोठे स्टॉल आहेत। सगळं खाद्यपदार्थापासून कृषी विभागाचे सुद्धा स्टॉल याच्यामध्ये आहेत आणि ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपल्या उत्पादित केलेल्या वस्तूंचं विक्री या ठिकाणी 5 दिवस त्या करणार आहेत। माझं सर्व बुलढाणेकरांना किंवा या ठिकाणी बुलढाण्यात येणाऱ्या सर्व जनतेला त्यांच्या वतीनं आव्हान आहे की त्यांनी या प्रदर्शनीला भेट देऊन आपल्याला जे काही आवश्यकता असेल त्याची खरेदी या ठिकाणाहून करावी असं आव्हान आहे। दिनांक 5 मार्च ते 9 मार्च असा 5 दिवसाचा एक उमेद गटामार्फत आणि कृषी खात्यामार्फत राजमाता महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या महोत्सवाची सुरुवात माननीय मंत्री केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव सरांच्या हस्ते नुकतंच पार पडलेलं आहे। एवढंच नव्हे तर त्या सर्व स्टॉलला देखील त्यांनी भेटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। साधारणपणे कृषी विभाग आणि उमेद DRDAचं जे उमेद आहे यांच्यामार्फत साधारण 165 स्टॉलची स्थापना करण्यात आलेली आहे। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।